नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तासकर तुमच्या सगळ्यांचं डॉक्टर स्मिता ऑल अबाउट हेल्थ या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ल्युकोरिया म्हणजे श्वेतप्रदर म्हणजेच व्हाईट पीव्ही डिस्चार्ज याविषयी आपण माहिती घेतली। म्हणजे ल्युकोरिया म्हणजे काय असतो, त्याची लक्षणं कुठली असतात हे सगळं आपण बघितलं। तर या व्हिडिओमध्ये आपण ट्रीटमेंट भाग बघणार आहोत। तर ट्रीटमेंटमध्ये पण आपण असे कुठल्या नॅचरल रेमेडीज आहेत ते बघणार आहोत की जे आपल्याला बेनिफिशियल ठरतील श्वेतप्रदरमध्ये। तर सगळ्यात पहिलं घटक द्रव्य आहे दही, म्हणजेच काय, कर्ड। तर कर्डमध्ये जे बॅक्टेरियाज असतात ते वजायनामधील म्हणजेच योनी मार्गातील जे इन्व्हॉल्वमेंट आहे ते हेल्दी राहण्यामध्ये मदत करतात। कर्डमुळे काय होतं की मायक्रोबियॉन्स जे आहेत ते नष्ट होतात आणि त्यामुळे व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण कमी व्हायला लागतं। कर्ड हे आपण नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये ॲज सच कर्ड म्हणून, दही म्हणून वापरू शकतो किंवा तुम्ही ताकाच्या स्वरूपात त्याचं सेवन करू शकता। आयुर्वेदामध्ये एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे की नक्त दधी सेवन हे निषिद्ध मानलं गेलंय। म्हणजेच काय की रात्रीच्या जेवणामध्ये दह्याचं सेवन करणं हे निषिद्ध आहे आणि जर आपण रात्री दह्याचं सेवन केलं तर ते विषासमान कार्य करतं शरीरामध्ये आणि विविध प्रकारचे त्वचा रोग निर्माण होण्यामध्ये ते कारणीभूत ठरतं। सो आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये कर्डचा जर उपयोग केला तर व्हाईट डिस्चार्ज कमी होण्यामध्ये मदत होणार आहे। सेकंड घटक द्रव्य आहे कोरिअँडर सीड, म्हणजेच काय, धने। तर कोरिअँडर आणि कोरिअँडर सीड्स म्हणजेच काय, कोथिंबीर आणि धने हे आपण जास्तीत जास्त यूज करणारं हर्ब आहे, कारण आपण डेली आहारामध्ये या दोघही गोष्टींचा जास्त प्रमाणात यूज करत असतो। तर कोरिअँडर सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्स कार्य करतात ते, म्हणजेच काय की शरीरातले जेवढे काही टॉक्सिन्स आहे, विषारी द्रव्य आहे ते रिमूव्ह करण्यामध्ये धने म्हणजेच कोरिअँडर सीड्स हे महत्त्वाचं रोल प्ले करतात आणि त्यामुळे व्हाईट डिस्चार्ज कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होते। मग याचा वापर आपण कसा करू शकतो, तर आपण धणे रात्रभर पाण्यामध्ये सोक करण्यासाठी ठेवायचे, म्हणजे भिजत टाकायचे आणि सकाळी ते पाणी तुम्ही उपाशी पोटी सेवन करू शकता। तिसरं घटक द्रव्य आहे कोकोनट ऑइल आणि कोकोनट वॉटर। तर कोकोनट वॉटर आणि ऑइलमध्ये खूप सारे मेडिसिनल बेनिफिट्स आहेत, जसं ते अँटीऑक्सिडंट आहे, म्हणजे काय की शरीरातले टॉक्सिन्स ते रिमूव्ह करतात। त्याचबरोबर ते अँटी इन्फ्लमेटरी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी इन्फ्लमेशन आहे, सूज आहे, रेडनेस आहे, इचिंग आहे, त्या ठिकाणी जर ते आपण अप्लाय केलं तर ते नक्कीच कमी होण्यामध्ये मदत करतं। तसंच ते अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल आहे। तर कोकोनट ऑइल आणि वॉटर ते काय करतात, मायक्रोब्सला हील करतात आणि त्यामुळे व्हाईट डिस्चार्ज कमी होण्यामध्ये मदत होते। आपण कोकोनट ऑइल जर घेतलं आणि त्यात 2-3 थेंब नीम ऑइल टाकलं तर आपण डिरेक्टली ते अफेक्टेड एरियावर लावू शकतो आणि त्यामुळे इचिंग, रेडनेस आणि इन्फ्लमेशन कमी होण्यामध्ये आपल्याला मदत होणार आहे। त्याच्यानंतर चौथं घटक द्रव्य आहे लेडीज फिंगर, म्हणजेच काय, भेंडी। यामध्ये खूप सारे मिनरल्स आहेत की जे व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यामध्ये आपल्याला उपयोगी ठरू शकतात। मग या भेंडीचा वापर आपण कसा करू शकतो, तर भेंडी आपण पाण्यामध्ये उकळली आणि ते पाणी सेवन केलं तर ते सगळे मिनरल्स आपल्या शरीरात जाणार आहे, किंवा तुम्ही भेंडीची भाजी करून सेवन करू शकता। फक्त त्यामध्ये खूप सारे स्पाइसेस ऍड करायचे नाही आणि ऑइलचं प्रमाण कमी ठेवायचं। आणि पाचवा गोष्ट आहे योगासनं। तर योगासनामुळे काय होतं की पेल्विक रिजन मधला ब्लड सप्लाय हा खूप वाढतो आणि त्यामुळे इन्फ्लमेशन कमी होण्यामध्ये मदत होते। तर यात कुठले योगासनं बेनिफिशियल ठरू शकतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।